हॅलो, नमस्कार मित्रांनो. सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियावर स्वागत आहे. मी योगेश कदम. आजचा आपला विषय ह्युमिक ॲसिड कशासोबत वापरायचे आणि कशासोबत वापरू नये, आणि या कोणत्या कट्टेसोबत वापरल्यावर काय तोटा होतो आणि कशाप्रकारे वापरल्यावर काय तोटा होणार आहे त्याविषयी माहिती देणार. चला तर व्हिडिओला सुरुवात पहा. ह्युमिक ॲसिड सगळ्या खतां आणि औषधासोबत मिसळून द्यायचे नसते. चुकीचे मिश्रण केल्यास पोषक मिळणं थांबू शकते. पोषक म्हणजे जे ह्युमिक ॲसिडचा जे पोषक म्हणून फायदा होणार आहे पिकांच्या ज्या मुळांची वाढ होणार आहे पांढऱ्या, ती होणार नाही, कारण आपण मिश्रण दुसऱ्या पद्धतीनं वापरतो. आता त्यामध्ये पहा, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असलेली खते जसे की कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम नायट्रेट ह्युमिक ॲसिडसोबत वापरू नये. त्याचे कारण म्हणजे जे घटक एकत्र दिल्यास द्रावण खराब होते. आणि अतिशय आम्लधर्मीय खते म्हणजे ज्याचा pH 3पेक्षा कमी आहे ते ह्युमिक ॲसिडसोबत वापरणे टाळावे. आता उदाहरणार्थ तांबे म्हणजे कॉपर आधारित बुरशीनाशक जसे की कॉपर ऑक्झीक्लोराइड आणि बोर्डो मिश्रण हे ह्युमिक ॲसिडसोबत मिसळल्यास कार्यक्षमता कमी होते. म्हणून लक्षात ठेवा, ह्युमिक ॲसिड वापरताना नेहमी योग्य खत, योग्य औषध निवडा, नाहीतर खतांचा वापर व्यर्थ जाणार आहे आणि पिकांना योग्य परिणाम दिसणार नाही. कारण तुम्ही जर ह्या खतांचा वापर या ह्युमिक ॲसिडसोबत केला तर मला या ह्युमिक ॲसिडचा काही रिझल्ट दिसणार नाही आणि याचा फायदा काहीच होणार नाही. त्यामुळे कशासोबत काय वापरायचं हे लक्षपूर्वक अभ्यास करा शेतकऱ्यांनी, आणि ते वापरत चाला, कारण शेतकऱ्यांना पूर्ण माहिती होणे गरजेचे. माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि काय अडचण असेल तर प्रश्न विचारा, त्याचं उत्तर नक्की दिलं जाईल. आणि अशा कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या शेतकरी बिझनेस सोशल मीडियाला लाईक, शेअर आणि फॉलो करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.